नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आर एन अकॅडमीवर. आर एन अकॅडमीवर याच्या अगोदरही आपण बरेचसे प्रश्न पाहिले आहेत. तर चला तर मग कंटिन्यू करूया आरोग्य विभागाच्या या तांत्रिक प्रश्नाला. बघा इथं, पोलिओचे इंजेक्शनद्वारे दिले जाणारी लस कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली? त्याचं योग्य आन्सर आहे डॉक्टर साल्क. पल्स पोलिओ लसीकरण मोहीम कधी सुरू करण्यात आली? 1995. ओरल पोलिओ वॅक्सिनेशन स्टेज आहेत, किती आहेत? तर 4 स्टेज आहे. पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षापर्यंत देतात? तर वयाच्या 5व्या वर्षापर्यंत ती देता येते. पोलिओ लस कुठे साठवली जाते? तर ती व्हॅक्सिन कॅरियरमध्ये साठवली जाते. रेबीज हा कोणत्या विषाणूमुळे होतो? तर रॅबिडो व्हायरसमुळे होतो. कांजण्या कोणत्या विषाणूमुळे होतात? तर व्हेरिसेल झोस्टर्समुळे होतात. कावीळ हा रोग शरीराच्या कोणत्या भागात होतो? यकृतमध्ये होतो. हेपेटिटिस हा रोग किती प्रकारे होतो? तर हा रोग आहे तो 4 प्रकारे होऊ शकतो. चिकनगुनिया हा रोग कशामुळे होतो? तर चिकनगुनिया एडिस इजिप्ती ही डास चावल्यामुळे होत असतो, त्याचंच H5N1 म्हणतात. बर्ड फ्लू हा रोग कशामुळे होतो? बर्ड फ्लू होतो H5N1 हे याचं आहे, H5N1मुळे. स्वाईन फ्लू हा रोग कशामुळे होतो? स्वाईन फ्लू जो रोग आहे तो होतो H1N1मुळे. स्वाईन फ्लूचा महाराष्ट्रातील रुग्ण कुठे आढळला? पुणेमध्ये पहिला रुग्ण आढळला. डासाच्या कोणत्या मादीमुळे हिवतापाची लागण होते? तर ती आहे ॲनाफिलस डास. ॲनाफिलस डासाच्या मादीमुळे आढळणाऱ्या हिवतापाची लागण करणाऱ्या पॅरोजीवींचे नाव काय आहे? तर त्याचे नाव आहे प्लाझ्मेडियम वॅक्स. हिवताप पसरवणारी डासाची मादी किती दिवस जगते? तर ती जगते 34 दिवस. प्लाझ्मोडियम जंतू किती प्रकारचे असतात? तर ते असतात 4 प्रकारचे. हिवताप जीवनचक्र किती अवस्थेत असते? तर ते असते 4 अवस्थेत. हिवतापाची अळी पाण्यावर कशी तरंगते? तर ती समांतर तरंगते. हिवतापाचे तत्त्व कोणते आहे? तर निदान, तत्पर आणि उपचार सत्वर हे हिवतापाचे तत्त्व आहे. हे विचारलं जाऊ शकतो प्रश्न, लक्षात ठेवा. निदान, तत्पर आणि उपचार सत्वर. हिवतापाची प्रसारण करणारी ॲनाफिलसची मादी किती अंडे देते? तर ती 100 ते 250 अंडी देते. हिवतापाचा अधिशयन काल कधी असतो? तर तो 1 जून ते 30 जूनपर्यंत असतो. हिवतापावर कोणते औषध वापरतात? तर क्युरोकिन आणि प्रॅनिकिन हे औषध वापरतात. हिवताप विरोधी आठवडा कधी असतो? तर तो 1 मे ते 7 मे दरम्यान असतो. हिवतापाची किती अवस्था आहेत? तर त्याच्या 3 अवस्था आहेत. ॲनाफिलस डासाच्या किती प्रजाती आहेत? हा प्रश्न येऊ शकतो. किती प्रजाती आहेत? तर त्याच्या 44 प्रजाती आहेत. हिवताप निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात 1953ला झाली. राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात 1958ला झाली. हे बघा, हिवताप निर्मूलन कार्यक्रम आणि राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम याच्यामधला फरक लक्षात घ्या मित्रांनो. हिवताप निर्मूलनासाठी केंद्र राज्य वाटा किती आहे? तर केंद्र सरकारचा 50% आहे आणि राज्य शासनाचा 50% आहे. हा वाटासुद्धा विचारू शकतात. तर राष्ट्रीय हिवताप निर्मूलन दिन कधी साजरा केला जातो? तर तो साजरा केला जातो 25 एप्रिलला. हत्तीरोग हा रोग कोणत्या डासामुळे होतो? तर हे क्युलेक्स नावाच्या डासामुळे होत असतो. हत्तीरोगाचा प्रसार करणाऱ्या डासामध्ये कोणती कृमी असतात? तर बॅक्टेरिया मलाई ही कृमी असतात. हत्तीरोग निर्मूलन कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? तर तो 1955मध्ये सुरू करण्यात आला. हत्तीरोगावर कोणत्या गोळ्या वापरतात? तर ती DEC आणि ॲबिलडॉडस जंतुनाशक ह्या गोळ्या वापरत असतात. हत्तीरोगावर पाय किंवा हात सुजला असेल तर त्यावर कोणते मलम वापरतात? मलम विचारलेलं आहे, तर ते सोब्रामाइसिन हा मलम वापरतात. महाराष्ट्र सरकारने हत्तीरोग निर्मूलन ध्येय काय ठेवले होते किंवा कधीचे ठेवले होते? तर ते 2015चे ठेवले होते. जागतिक संघटनेने हत्तीरोग निर्मूलन ध्येय कधी ठेवले होते? तर ते 2020चे ठेवलेलं आहे. महाराष्ट्रात हत्तीरोग नियंत्रण केंद्र कुठे आहे? हे लक्षात ठेवा. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा आहे वर्ध्याला आहे मित्रांनो, महाराष्ट्रात. राजमहेंद्री हे हत्तीरोग नियंत्रण केंद्र कोणत्या राज्यात आहे? कोणतं? राजमहेंद्री हे आहे आंध्र प्रदेश, राजमहेंद्री. हत्तीरोगाचे जंतू दिवसभर शरीराच्या कोणत्या भागात लपून बसतो? तर त्याचं उत्तर आहे लसिका ग्रंथी. क्युलेक्स अळी पाण्यावर कशी तरंगते? तर ती समांतर
तरंगते. हत्तीरोग नियंत्रण दिन कधी साजरा केला जातो? तर तो 5 ऑगस्टला साजरा केला जात असतो. हत्तीरोग निर्मूलनासाठी केंद्र सरकारची किती सहाय्य आहेत? तर ती 50% देत असते. काला आजार कशामुळे होतो? तर तो लेक्सियामुळे होत असतो. काला आजार बाजार कोणत्या प्रकारच्या माशीमुळे होतो? तर तो सँड फ्लाय नावाच्या माशीमुळे होतो. काला आजार नियंत्रणासाठी केंद्र शासनाने सहाय्य किती आहे? तर ते 100% आहे. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर वित्तज्वर म्हणजेच ॲसिडिटीचा शोध कोणी लावला? तर ते वॉल्टर रीटनी लावा. वाटर याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. देवीची लस कोणी शोधून काढली? देवीची लस आहे ती कोणी शोधून काढली? तर ती एडवर्ड जेन्नरनी शोधून काढली. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर तो अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावलेला आहे. कोणत्या तारखेला अवयवदान दिन साजरा करतात? तर तो 29 ऑगस्टला साजरा करतात. हा ग्रामीण आरोग्य सेवेचा पाया आहे. काय? तर PHC, ज्याला आपण प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणतो, तो कशाचा? ग्रामीण आरोग्य सेवेचा पाया आहे. सूक्ष्मदर्शक यंत्रांचा शोध कुणी लावला? तर तो झॅकेरियन जॅन्सेन्स यांनी लावलेला आहे. जीवनसत्वाचा शोध कुणी लावला? तर डॉक्टर कंक यांनी लावला. रक्तगटाचा शोध कुणी लावला? तर डॉक्टर कार्ल लँडरस्टेनर यांनी लावलेला आहे. लक्षात ठेवा, रक्तगटाचा शोध हा विचारला जाऊ शकतो, किंवा जीवनसत्वाचा शोध डॉक्टर कंक यांनी लावला, हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. रक्तभिसरणाचा शोध कुणी लावला? तर डॉक्टर विल्यम हार्वे यांनी लावला. विषम ज्वरांचा जंतूचा शोध कुणी लावला? तर कार्ल जोसेफ. AB रक्तगटाचा शोध कुणी लावला? AB तो लावलेला आहे मॅकम्युलम यांनी. धनुर्वाताचा शोध कुणी लावला? धनुर्वात तो लावलेला आहे बॅरिंग कॅटोरसिटी यांनी. जंतुनाशक शस्त्रक्रियेचा जनक हा निर्जंतुक शस्त्रक्रियेचा जनक कोणास म्हणतात? तर ते आहे लॉर्ड लिस्टर्ड. अँटीरेबीजचा शोध कुणी लावला? तर लुई पाश्चर यांनी लावला. हे पण विचारू शकतात. अँटीरेबीज लुई पाश्चर. त्यानंतर किती उपकेंद्रांना रेफरल युनिट म्हणून म्हणजेच PSC प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत असते? तर ते आहे 6. गचकर्ण हा रोग कोणत्या प्रकारे होतो? तर तो कवकामुळे होत असतो. लैंगिक दृष्ट्या पारेषित रोग कोणते आहेत? तर ते आहे कॅफ्राईड, एड्स, व्हेनेरियन, हेपॅटायटिस B. त्याच्यानंतर शरीराच्या आतील होणाऱ्या बिघाडीमुळे होणाऱ्या रोगास कोणते रोग म्हणतात? तर ते असंसर्गजन्य रोग आहेत. कमी रक्तदाब कसा ओळखावा? तर 100 पैकी 60 जेव्हा रक्तदाब येते तेव्हा ते ओळखला जातो. आणि रक्तदाब उच्च आहे ते 160/95. रक्तदाबाचे मोजमाप करणारे यंत्र कोणते आहेत? तर स्पॅनी मॅनोमीटर्स हे आहे. शरीरात कॅलेस्ट्रॉलची पातळी वाढली तर कोणता रोग होतो? तर धमनी काठिन्यता हा रोग होऊ शकतो. मानवी शरीरात किती स्नायू असतात? तर ते असतात 639. मानवी शरीरात स्नायूंच्या किती जोड्या असतात? तर त्या असतात 250. स्नायूच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर स्नायूच्या अभ्यासाला मेओलॉजी असे म्हणतात. लक्षात असू द्या मित्रांनो, स्नायूच्या अभ्यासाला मेओलॉजी असे म्हणतात. कोणत्या रोगामुळे शरीरास झालेल्या जखमा भरून निघत नाहीत? मधुमेहामुळे जर एखादी आपल्याला जखम झाली असेल तर ती भरून निघण्यास वेळ लागते किंवा भरून निघत नाहीत. कोणत्या रोगात शरीराचा आतील अंतर्गत मारेकरी असे म्हणतात? तर ते सुद्धा मधुमेहास म्हणतात. डाऊन सिंड्रोम या रोगात किती गुणसूत्रे आढळतात? तर याच्यामध्ये 47 गुणसूत्रे आढळतात. हे राहू द्या लक्षात. डाऊन सिंड्रोम. टर्नर सिंड्रोम म्हणजे काय? तर X गुणसूत्र अस्तित्वात असते त्याला टर्नर सिंड्रोम म्हणतात. क्लॉराइड-फ्रिडेन सिंड्रोम म्हणजे काय? तर या रोगात पुरुषांमध्ये स्त्रीचे गुण असतात त्याला म्हणतात क्लायरिन-फेंडर्स. सिकल सेल हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सिकल सेल या रोगास काय म्हणतात? तर दातृपेशी पंडुरोग म्हणतात. अंधत्व नियंत्रण दिन कधी साजरा केला जातो? अंधत्व नियंत्रण दिन 10 जूनला साजरा केला जातो. 10 जूनला कोणाचा जन्म आहे का बघून घ्या आणि लक्षात ठेवा. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम कधी साजरा केला जातो? तर तो 1976 पासून साजरा केला जात असतो. अंधत्व दिन साजरा कधी करतात? तर ते करतात 10 जूनला.
अंधत्व नियंत्रण दिन कधी साजरा करतात, अंधत्व दिन कधी साजरा करतात. बघा 10 जून अंधत्व दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. मी इथं तुम्हाला सांगितलं होतं कोणाची, डॉक्टर भालचंद्र यांची जयंती असते कधी, 10 जूनला. तेव्हा हा दिवस साजरा केला जातो. अंधत्व नियंत्रणाचे ध्येय शासनाने कोणत्या सालापर्यंत ठेवलेले आहे, तर ते 2020 पर्यंत ठेवलेले आहे. दूरदृष्टिता हा दोष असलेल्या व्यक्ती कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात, तर तो बहिर्गोल वापरतात. चष्मा बनवण्यासाठी कोणती काच वापरतात, तर फ्लिंटर काच वापरतात. डोळ्याची शक्ती कोणत्या एककामध्ये मोजतात, तर डोळ्याची शक्ती डायोप्टर्स या एककात मोजतात. रंग आंधळेपणा रोग कोणत्या प्रकारचा आहे, तर तो अनुवांशिक रोग आहे. रंग आंधळेपणा कोणत्या रंगात फरक जाणवत नाही, तर लाल आणि हिरव्या रंगात फरक जाणवत नाही. मोतीबिंदू या वयाच्या कितव्या वर्षी नंतर होतो, मोतीबिंदू लक्षात असू द्या मित्रांनो, तर तो होतो 40 वर्षाच्या नंतर होऊ शकतो. मोतीबिंदू शस्त्रक्रिया कोणत्या प्रकारे केली जाते, तर ती वायजी लेझर प्रक्रिया करून केली जाऊ शकते. डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्यास कोणता रोग होतो, डोळ्यातील द्रवाचा दाब वाढल्यास काचबिंदू हा रोग होऊ शकतो. डोळ्यातील दाब कसा मोजला जातो, तर ते टोनिओमीटर सहाय्याने मोजला जात असतो. लाभार्थीला लस टोचण्याची कृती म्हणजे काय, तर त्याला व्हॅक्सिनेशन्स म्हणतात. आता खूप मोठ्या प्रमाणावर व्हॅक्सिनेशन चालू आहे. प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रक्रिया केली जाते. इम्युनोनायझेशन्स प्रक्रियेद्वारे केली जाते. BCG लस कोणत्या रोगावर देतात, तर क्षय या रोगावर BCG लस देत असतात. जी TBT लस कोणत्या रोगावर दिली जाते, कोणती, TBT, घटसर्प, धनुर्वात आणि डांग्या खोकला. मिल्स लस कोणत्या रोगावर दिली जाते, मिल्स ही दिली जाते गोवरवर. पोलिओ लस कोणत्या रोगावर देतात, पोलिओ, ऑब्वियसली ही पोलिओवरच देतील. पोलिओचा विषाणू कशावर हमला करतो, तर तो मज्जासंस्थेवर हमला करत असतो. पेंटाव्हायलेंट लस कोणत्या रोगावर देतात, तर ती घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, हेपेटायटिस B या रोगावर देतात. हेपेटायटिस टॅक्साइड ही लस कोणत्या रोगावर दिली जाते, ती दिली जाते धनुर्वातावर. रोटा व्हायरस ही लस कोणत्या रोगावर दिली जाते, तर ती दिली जाते अतिसारवर. न्यू मोकॅव्हॅल कॉन्जुगेट ही लस कोणत्या रोगावर दिली जाते, तर ती न्यूमोनिया रोगावर दिली जाते. हेपेटायटिस लस कुठे दिली जाते, तर स्नायूमधील डाव्या मांडीमध्ये दिली जाते. ही लस मांडीच्या भागामध्ये. BCG लस कधी दिली जाते, तर जन्मानंतर लगेच ही लस दिली जाते. पोलिओ लस कधी देतात, तर मुखाद्वारे 15 दिवसात ही लस दिली जाते. पेंटाव्हायलेंट लस कुठे देतात, तर स्नायूमध्ये डाव्या मांडीच्या मध्यभागी ही लस देतात. गोवर लस कुठे व कधी देतात, गोवरची लस 9 ते 12 महिन्यामध्ये उजव्या दंडावर त्वचेखाली देतात. जॅपनीज इन्सिफ्लायटिस पहिला डोस कधी देतात, तर 9 ते 12 महिन्यात डाव्या दंडावर देत असतात. जीवनसत्वाचा डोस कधी दिला जातो, लक्षात ठेवा मित्रांनो, जीवनसत्वाचा डोस विचारलेला आहे. मुखावाटे 9 महिने पूर्ण झाल्यानंतर हा डोस दिला जातो. DPT लस कधी आणि कशी दिली जाते, तर ती 16 ते 24 महिने स्नायूमध्ये डाव्या मांडीत दिली जाते. दिशा हे एकात्मिक समुपदेशन व तपासणी केंद्र कशाशी संबंधित आहे, HIV एड्सशी संबंधित आहे. नॅशनल शीतसाखळी अँड व्हॅक्सिन मॅनेजमेंट रिसर्च सेंटर कुठे आहे, तर ते आहे नवी दिल्लीला. पेनिसिलिन निर्मिती साखर कारखाना कुठे आहे, ऋषिकेश उत्तराखंडमध्ये आहे. पेनिसिलिन निर्मितीचा कारखाना महाराष्ट्रात कुठे आहे, तर पिंपरी चिंचवडला आहे, जे की पुण्याजवळ आहे. त्वचेच्या थरात दिलेल्या इंजेक्शनला काय म्हणतात, इन्स्टॉलमेंट पद्धत असे म्हणतात. कोणत्या प्रकारच्या लसीकरणामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निगराणीने लसीकरण करावे लागते, पॅविस लसीकरणामध्ये. जैव वैद्यकीय कचरा नियम कधीचा आहे, तर तो आहे 1998चा. शासकीय दवाखान्यात असलेल्या पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये कोणत्या प्रकारचा टाकाऊ कचरा टाकतात, लक्षात ठेवा मित्रांनो. या ठिकाणी पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये विचारलेलं आहे, तर त्या पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये मानवाचे अवयवाचे भाग टाकल्या जात असतात. सुया, सिरेंजस, क्लेअर्स, ब्लेड या घातक वैद्यकीय कचरा कोणत्या रंगाच्या पिशवीत टाकतात, तर तो
पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये टाकत असतात. संसर्गजन्य टाकाऊ वस्तू कोणत्या रंगाच्या पिशवीमध्ये टाकतात? हा संसर्गजन्य टाकाऊ लाल, वैद्यक कचरा पांढरा आणि मानवाचे जे अवशेष आहे किंवा मानवाचे अवयव आहे ते पिवळ्या, हे लक्षात असू द्या. निळ्या रंगाच्या पिशवीमध्ये काय टाकतात? तर रबराच्या वस्तू टाकतात. फिकट निळ्या रंगाच्या ह्याच्यात तीक्ष्ण वस्तू टाकतात. टिकाऊ वस्तू हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणती लस द्यावी लागते? जे टाकाऊ असतात ते जे कर्मचारी असतात त्यांना कोणती लस देतात? तर हेपॅटायटिस बी व धनुर्वात प्रतिबंध लस देत असतात. आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी कोणता नंबर लावावा? 108 हा नंबर लावा. नवजात व गरोदर माता शिशूसाठी मोफत वाहनांसाठी टोल फ्री नंबर कोणता? 102 नंबर हा आहे. वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांना आरोग्य मार्गदर्शन सल्ला केंद्र कोणते? तर क्रमांक 104 हे आहे. मोफत रक्त मिळवण्यासाठी किंवा रक्त उपलब्धीची तात्काळ सेवा मिळवणारा क्रमांक कोणता आहे? तर 104 आहे. एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प साथीच्या आजारांची सूचना देण्यासाठी टोल फ्री क्रमांक 1075 आहे. प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान तपासणी प्रतिबंधक हा टोल फ्री नंबर आहे. 1802333445 हा नंबर आहे. चोरून गर्भपात करण्याची माहिती देणाऱ्यास आरोग्य विभाग किती बक्षीस देत असते? तर हे 1 लाख रुपये. गर्भजल प्रतिबंध PCPNDT कायदा कधी अंमलात आला? तर तो 1994ला आलेला आहे. गर्भपात प्रतिबंध कायदा कधी अंमलात आला? तर तो 1972ला आला. HIV एड्स सल्ला केंद्राशी संपर्क साधण्याचा क्रमांक कोणता आहे? 95 27 66 55 66. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनाचा टोल फ्री नंबर 1800 4 वेळेस 3 पुन्हा 20 हा त्याचा क्रमांक आहे. तुम्ही पाहू शकता. जीवन अमृत योजना टोल फ्री क्रमांक 106. कोणत्या रोगात अँटीबॉडीजमध्ये चौपट वाढ होते? तर ती होते गोवरमध्ये. विडाल चाचणी कोणत्या रोगात केली जाते? तर ती टायफॉईडमध्ये केली जाते. जननी सुरक्षा योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे? कोणती जननी सुरक्षा योजना? तर ती 2011ला सुरू करण्यात आलेली आहे. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयात बाळंत झाल्यास किती अनुदान मिळते? तर 700 रुपये मिळते. याच योजनेत जननी सुरक्षा घरी जर झालेलं असेल तर त्यांना 500 रुपये मिळते. जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शहरी भागात बाळंतपण झालेल्यांना 600 रुपये मिळते. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना अंतर्गत गरोदरपणाची किती दिवसाची नोंदणी करावी लागते? तर ते 150 दिवसाच्या आत नोंदणी करावी लागत असते. सरकारी दवाखान्यात प्रसूती झाल्यास किती तासात आत PPIPCD बसवला जातो? तर ते 48 तासाच्या आत बसवला जातो. भारतात कुटुंब नियोजन कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? तर 1952ला पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आरोग्य विभागामध्ये पुरुष शस्त्रक्रियेस काय म्हणतात? तर व्हॅक्टिटोमी असं म्हणतात. आरोग्य विभागामध्ये स्त्रीने केलेल्या शस्त्रक्रियेस काय म्हणतात? ट्युबेक्टॉमी असे म्हणतात. तांबी ही गर्भनिरोधक पद्धत कोणत्या प्रकारची आहे? तर ती तात्पुरत्या प्रकारची आहे. पुरुष शस्त्रक्रियेसाठी किती अनुदान मिळते? तर 600 रुपये. DRD 250 रुपये सर्वसाधारण मिळत असते. पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया वयाची किती अट शिथिल केलेली आहे? 50 वर्षापेक्षा जास्त केलेली आहे. नायट्रोग्लिसरीन ही गोळी कशा पद्धतीने सेवन करतात? तर ते जिभेखाली ठेवून सगळणे या प्रकारे सेवन करता येते. भूल देण्यासाठी कोणत्या औषधाचा वापर करतात? तर ते नायट्रस ऑक्साईड याचा वापर करत असतात. कोणते औषध गरोदरपणात घेऊ नयेत? तर कोट्रीम हे औषध गरोदरपणात घेऊ नये. अंधत्वतेत देणाऱ्या इंजेक्शनास कोणत्या पद्धतीचे इंजेक्शन म्हणतात? इंस्ट्राटर्मल्स असे म्हणतात. कातडीखाली देण्यात येणारे इंजेक्शन कोणत्या कोनात देतात? तर ते 45 डिग्री सेल्सिअसमध्ये देत असतात. 45 डिग्रीमध्ये. अंतरस्नायूत देण्यात येणारे इंजेक्शन कोणत्या कोनात देतात? तर ते 90मध्ये देतात. कोणते इंजेक्शन प्रत्यक्ष रक्तात सोडले जाते? तर निलेद्वारे देण्यात येणारे इंजेक्शन प्रत्यक्ष रक्तात सोडले जाते.
पॅरासिटामॉल गोळी कोणत्या रोगावर काम करते, तर ही तापेवर काम करत असते. म्हणजे ताप जर आली असेल तर पॅरासिटामॉल दिलं जाते. ॲलर्जीसाठी कोणत्या प्रकारच्या गोळ्या वाटप करतात, तर ते ॲव्हिल गोळी देत असतात. जुलाब व पोटदुखीसाठी उपयुक्त गोळी कोणती आहे, तर ते डायक्सोक्लिमिन ही गोळी आहे. जंतुनाशक म्हणून प्रभावीपणे परिणाम करणारी गोळी ॲल्बेंडोझोल ही आहे. हिवतापावर कोणत्या गोळ्या वापरतात, तर क्लोरोक्विन आणि प्रायमाकिन ह्या गोळ्या वापरतात. फेरस सल्फेटच्या गोळ्या आरोग्य विभाग कोणत्या कार्यक्रमांतर्गत वाटते, तर ते रक्तक्षय नियंत्रण कार्यक्रमाद्वारे वाटत असते. कुष्ठरोगावर प्रभावीपणे उपचार करणाऱ्या गोळ्यांमध्ये कोणत्या गोळ्याचा समावेश होतो, तर ते सॅल्कोन आणि डॅफनोज याचा होत असतो. हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत कोणत्या गोळ्यांचे वाटप केले जाते, तर ती DEC आणि ॲप्लोडोझाइल्स याचे केली जाते. कॉलरा व प्रॅक्टोसियस कोणती गोळी वापरतात, तर ते टेटासाइक्लिन ही गोळी वापरतात. ॲसिडिटी पित्त यावर प्रभावी उपचार पद्धती कोणत्या प्रकारची गोळी वापरली जाते, रेड टॅक्स. अँटी रेबीज व्हॅक्सिन शरीरामध्ये कुठे दिले जाते, तर पोटाच्या कातड्याखाली दिले जाते. जखम साफ करण्यासाठी कशाचा वापर करतात, टिंक्चर आयोडीनचा वापर करतात. सिप्रोफाईन्स ॲसिड काय आहे, तर सिप्रोफाईन ॲसिड डोळ्यांचा ड्रॉप आहे. ॲमिक्लियन्स ही गोळी कशासाठी वापरतात, तर ती अँटीबॉडीज म्हणून वापरतात. वेदनाशामक गुंगीचे औषध म्हणून कशाची ओळख आहे, तर ती मॉर्फिनची ओळख आहे. बाळंतपणानंतर देण्यात येणारे औषध मिथिल ऑर्गनटोन्स. बाळंतपण रक्तस्राव रोखण्यासाठी कोणत्या औषधीचा वापर करतात, एक्सोटिशियन्स मेजिप्स्टॉल. आंतरराष्ट्रीय नामांकनानुसार प्रथम उपचार पेटी ही कशा पद्धतीने असावी, एका चौकोनात हिरव्या रंगाच्या पांढऱ्या रंगाच्या प्लस क्रॉसमध्ये ती असावी. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व योजना, सुरक्षा पाहिजे होतं, प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजना कधी सुरू करण्यात आली, तर ती 9 जून 2016ला सुरू करण्यात आली. ज्या मातापित्याने एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास शासकीय लाभ मिळतो ती योजना कोणती, तर ती माझी कन्या भाग्यश्री कन्या योजना आहे. ज्या गावामध्ये लिंग गुणोत्तर समाधानकारक आहे अशा गावांना माझी कन्या भाग्यश्री कन्या या योजनेअंतर्गत किती बक्षीस मिळते, तर ते मिळत असते 5 लाख रुपयापर्यंत. स्वास्थ्य रक्षा कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला, तर तो 16 डिसेंबर 2016 रोजी करण्यात आला. लक्षात असू द्या, स्वास्थ्य रक्षा. प्रधानमंत्री मातृत्व अभियानाची सुरुवात कधी करण्यात आली, तर ती 16 डिसेंबर 2016ला करण्यात आलेली आहे. यानंतर बघा, स्वच्छ स्वास्थ्य कार्यक्रम सर्वत्र कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला, 29 डिसेंबर 2016 रोजी सुरू करण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान कधी सुरू करण्यात आले, 9 जून 2016 रोजी. लिंग गुणोत्तर स्थिर राखण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या सुकन्या योजनेचा प्रारंभ कधी झाला, 22 जानेवारी 2015 रोजी. जागतिक महिला दिन विचारला जाऊ शकतो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे तो, आणि तुम्हाला पाठही असायला पाहिजे. 8 मार्च आहे. महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेची सुरुवात कधी झाली, 2 ऑक्टोबर 2016 रोजी झाली. गर्भवती मातेने आरोग्य केंद्रामध्ये किती दिवसाच्या आत नोंदणी करणे किंवा करावी, पहिल्या 3 महिन्याच्या आत. म्हणजेच 3 महिने म्हणजे दिवस जर विचारले तर त्याला 90 दिवस येतील. सिकल सेल निदानासाठी कोणत्या प्रकारची चाचणी केली जाते, तर ती सॅल्युबेटी चाचणी केली जाते. सिकल सेल हा रोग कोणत्या प्रकारचा आहे, तर तो अनुवांशिक आहे. दुर्गम आणि अतिदुर्गम भागात कोणती योजना अंतर्गत फिरती रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत, तर ती मोबाईल मेडिकल युनिट म्हणून आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण मोबाईल युनिट किती आहेत, तर महाराष्ट्रामध्ये एकूण मोबाईल युनिट 40 आहेत. कुटुंब कल्याण कार्यक्रमाची सुरुवात कधी करण्यात आली, तर 1952ला पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. पहिले राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी सुरू करण्यात आले, 1976ला. कुटुंब कल्याण कार्यक्रम जिल्हा परिषदकडे कोणत्या वर्षी सोपवण्यात आला, तर ते 1966ला. दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी मांडण्यात आले, 2000ला. जागतिक लोकसंख्या दिन 14 जुलै. डॉक्टर तुमच्या गावी ही योजना कधी सुरू करण्यात आली, 15 ऑगस्ट 2007. महाराष्ट्रात किती ठिकाणी हत्तीरोग केंद्र आहेत, 15. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला, 1978. राजमाता जिजाऊ कुपोषण ग्राम अभियान कधी सुरू करण्यात आले, 2005ला. लुनर कालखंड म्हणजे काय, 9 महिने 9 दिवस किंवा 37 आठवडे म्हणजे लुनर कालखंड आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, विचारला जाऊ
शकतो. कीटकजन्य व जलजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमासाठी सुरुवात कधीपासून झाली तर 1980 पासून झाली. केंद्रीय हिवताप नियंत्रण संस्था कुठे आहे? कंसोली, हिमाचल प्रदेशमध्ये आहे. हिवताप किती प्रकारच्या जंतूमुळे होतो? 2 प्रकारच्या जंतूमुळे होतो. त्यांची नावंसुद्धा आपण पाहिलेली आहे. ॲनाफिलस डासाची मादी कुठे अंडी घालते? तर ती स्वच्छ पाण्यात अंडी घालते. डास तयार करणाऱ्या अंड्यांची अळी अवस्था हे डास निर्मितीसाठी किती कालावधी लागतो? तर 7 दिवसाचा लागतो. डासाची उत्पत्ती अवस्था कशा प्रकारे असते? तर अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अशा प्रकारे डासाची उत्पत्तीची अवस्था असते. मलेरियाचा रक्त नमुना कसा घ्यावा? तर काचपट्टीवर अर्धा इंच आत मध्यभागी घ्यावा. मलेरिया काचपट्टीवरील रक्ताचा थेंब किती अंशामध्ये असतो? तर तो 45 अंशामध्ये असतो. रक्तात मलेरियाचे जंतू आढळल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत किती दिवस उपचार घ्यावा? 5 दिवस घ्यावा. प्लाझ्मोडियम व्हायरस प्रकारचा उपचार किती दिवसाचा असतो? तर तो 5 आठवड्याचा असतो. या ठिकाणी आपण 10 पेज पाहिलेले आहे मित्रांनो. तर माझी एक विनंती आहे तुम्हाला, तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला तर तुम्ही आपल्या आर्यन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आर्यन अकॅडमीला, आणि असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. तेही कुठलीही ॲड न येता मित्रांनो. या प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील कुठलीही ॲड न येता, कारण बाकीचे जर तुम्ही चॅनल पाहिलं त्याच्यावर सबस्क्रायबर जास्त असतात आणि मध्ये मध्ये ॲड येते, तर तुम्हाला इथं कुठल्याही प्रकारची ॲड येणार नाही आणि तुम्ही लगातार व्हिडिओ पाहू शकता. तर कृपया करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं जे घंटीचं बेल आयकॉन आहे ते पण बटन दाबा. धन्यवाद मित्रांनो. असं सपोर्ट राहू द्या.